मित्रांनो, सोशल मीडियावरती तुम्ही चोरीचे व्हिडिओ भरपूर बघितले असतील, ज्यामध्ये चोर लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत कोणालाही सोडत नाही आणि आपल्या चोरीला पूर्णत्वास आणतात. त्यामध्ये कोणता अडथळा निर्माण झाला तर ते कोणाला मारायलाही कमी करत नाहीत. पण सध्या सोशल मीडियावरती असा चोरांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी चोरींच्या शेवटी जे केलं आहे ते सर्व सोशल मीडियाधारकांचं मन जिंकत आहे. मित्रांनो, व्हिडिओ कुठला हे माहिती नाही, पण या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता दोन बाईक स्वार चोर एका ठिकाणी येतात आणि एका माणसाला एकटं बघून सण त्याला बंदुकीचा धाक दाखवून सण त्याच्या जवळील सर्व पैसे उकडतात. सर्व पैसे उकडल्यानंतर ते चोर आपण बघू शकता त्याचे खिसे वगैरे तपासून त्याला बाजूला साईडला करतात आणि ते चोर गाडीवरती बसायला तयार असतात. एवढ्यात त्या माणसाचे त्यांनी चोरलेले असतात, तो गरीब असतो, त्याचे मेहनतीचे पैसे असतात आणि ते चोरांनी घेतले म्हणून तो ढसाढसा रडायला लागतो. मित्रांनो, तो जोरजोरात रडायला लागतो. हे बघून सण चोरांना त्याची दया येते. ते मागचा चोर खाली उतरून सण त्याच्याजवळ जातो आणि त्याचे सांत्वन करतो. तू का रडतो आहे? आणि तो कारण सांगतो की माझी परिस्थिती गरिबीची असून मी मेहनतीने हे पैसे कमवलेले. हे ऐकून सण चोर त्याच्या खिशातील पैसे काढून सण त्याला देतात, जे त्यांनी चोरी केलेले होते. मित्रांनो, तरीही तो माणूस रडतो. अखेरीस ते चोर त्यांच्या जवळ अगोदरचे चोरी केलेले पैसे असतात ते पण त्या माणसाला देऊन टाकतात आणि त्याला सांत्वन करतात. मित्रांनो, पहिला चोरही त्या गाडीवरून उतरून सण त्याच्याजवळ येतो आणि त्याला पूर्ण पैसे द्यायला सांगतो. त्याच्याजवळचे हे काही पैसे तो त्या माणसाला देतो आणि ते त्याचे गळा भेटून सण त्याचं रडणं त्याला थांबवण्याला सांगतात. त्यांच्या चोराजवळ जे पैसे असतात ते सर्व पैसे ते त्या माणसाला देतात आणि त्याचं रडणं त्याला थांबवण्याला सांगतात आणि त्याच्यात सांत्वन करतात आणि ते चोर तिथून निघून जातात. मित्रांनो, या चोरांनी व्हिडिओच्या शेवटी जे केलेलं आहे ते सर्व नेटकऱ्यांचं मन जिंकून घेत आहे आणि नेटकरी यावरती भरपूर प्रतिक्रिया देत आहेत आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत आहेत. चोरांनी जे केलं आहे ते सर्व नेटकऱ्यांचं आणि सर्व सोशल मीडिया युजरचं मन जिंकत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया हे आलेल्या आहेत. एका युजरनं म्हटलेलं आहे, चोर तर चोरच असतात, पण या चोरांनी जे केलं आहे त्यांनी माझं मन जिंकून घेतलं आहे. तर दुसऱ्याने म्हटलेलं आहे, हे चोर तर आहेच, पण यांना परिस्थितीने चोर बनवलेलं आहे, हे अस्सल चोर नाही आहे, हे त्यांनी शेवटी दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा. मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिकांनी त्याच्या दुकानाबाहेर जाऊन निषेध व्यक्त केला, पण दुकान बंद असल्याने बाबांचा मोबाईलही बंद आहे आणि तो कुठेतरी पळून गेला आहे. सोस्ती गेट पोलीस स्टेशनचे प्रभारी मनकलाल विश्नोई यांनी सांगितले की हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती मिळाली. आरोपी हा हाटी रामजी का ओढा परिसरात पुस्तकाचे दुकान चालवतो आणि मदरसा शिक्षक आहे, असे यांनी सांगितले. मात्र पीडितेने अद्याप औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. पोलिसांनी सांगितले की तक्रार मिळाल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही. तरीही ते या प्रकरणाचा तपास करत असून परिस्थितीवर बारीकाईने लक्ष ठेवून आहेत. जर आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट सांगितले. या तथाकथित बाबाने तंत्रमंत्र आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेकांना फसवल्याचा स्थानिकांचा दावा आहे. तो आपल्या दुकानातून उघडपणे अशा कृत्यांना प्रोत्साहन देत असे आता आणि स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेत होता. स्थानिकांना भीती आहे की असे आणखी व्हिडिओ असू शकतात. हा बाबा गेल्या काही वर्षापासून लोकांना भूलथापा आणि
अनेक कृत्यांमुळे नुकसान पोहोचवत होता, असं एका स्थानिकाने सांगितलं आहे.